संबंधित ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबांनी अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे. त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात. हे अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणं कृत्य महाराष्ट्रात घडत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. रुपाली चाकणकर ट्विट करून म्हणतात, कॅप्टन खराट यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही. असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत. त्या खोटं बोलतायत. मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल